नमस्कार. वार्ता गोव्याच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सिद्धेश. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. काँग्रेस आणि मगोच्या 12 फुटीर आमदारांना हायकोर्टाची नोटीस. उत्तर देण्यास 6 डिसेंबरपर्यंत मुदत. 10 डिसेंबरला पुढील सुनावणी. आमदारांच्या अपात्रता याचिकांवरती मर्यादित वेळेमध्ये निकाल हवा. संसदेमध्ये कायदा दुरुस्ती गरजेची. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा यांचं मत. ओल्ड गोवातील बांधकामाविरोधात कायदेशीर सल्ला देण्यास तयार. गोव्यात फेब्रुवारीमध्ये पार पडणार विधानसभा निवडणूक. जानेवारीत आचारसंहिता. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून निवडणुकीविषयीची शक्यता जाहीर. 7वी आणि 8वीचा प्रत्यक्ष वर्ग गुरुवारपासून. राज्य सरकारची मंजुरी. 6वी पर्यंतच्या वर्गांबाबत तूर्त निर्णय नाही. शिक्षण संचालक भूषण सावईकर यांची माहिती. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटेंनाच मिळणार भाजपचं तिकीट. निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांचे संकेत. लक्ष्मीकांत पार्सेकरांचा पत्ता कट झाल्यात जमा. आणि मांद्रेत उमेदवारी मिळण्याविषयी निश्चित. आमदार दयानंद सोपटे यांना आत्मविश्वास. कार्यकर्ता मेळाव्यात पार्सेकरांचं नाव न घेता सोडलं टीकास्त्र. मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकरांना भाजपची उमेदवारी मिळणार की विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना तिकीट मिळणार, याचे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मांद्रेतील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी या विषयावरती थेट भाष्य केलंय. सोपटेजी, तुम्हाला लोकांचं प्रेम कदाचित कमी वाटलं म्हणून तुम्ही बाहेर माईकही लावला नाही आणि स्क्रीनही लावला, पण खरोखर जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही लोक या ठिकाणी आलात, माझ्या मनात प्रश्न पडला, कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला की सगळेच मतदार या ठिकाणी बोलवले. मला अशी शंका आहे सोपटे साहेब की तुमच्यापेक्षा वहिनींचं काम जास्त असेल. कारण 30%, 50% वगैरे नाही, इथे 50%पेक्षा जास्त महिला उपस्थित आहेत आणि ज्यांच्या पाठीमागे नारी शक्ती उभी राहिली त्यांना कोणी हरवूच शकत नाही. दयानंद भाईंचं तुमच्या सगळ्यांवर प्रचंड प्रेम आहे. एक अतिशय जमिनीशी जुडलेला, लोकांमध्ये काम करणारा आणि त्यांचा उल्लेख झाला स्वतः करता नाही तर समाजाकरता राजकारण करणारा अशा प्रकारचा आमदार म्हणून आज आपण दयानंद सोपटेंना या ठिकाणी ओळखतो आणि खऱ्या अर्थानं त्यामुळेच आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. मी तर तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आता यावेळी सोपटे साहेब, तुम्ही फार इतिहास सांगितला, मागची निवडणूक, त्याच्या मागची निवडणूक, आता एवढे लोक या ठिकाणी आहे, एवढंच सांगायला पाहिजे की यावेळच्या निवडणुकीमध्ये गोव्यात सगळ्यात मोठा रेकॉर्ड मी तयार करीन हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सर्वात जास्त मतं मी मिळवीन हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि आता इथे काय आपलं कोण मगाशी ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष विचारत होते, मग तिकीट कोणाला जाणार, मग हे काय होणार, ते काय होणार, असल्या शंका कधीच व्यक्त करायच्या नसतात. भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचं तिकीटही पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं, पण म्हणून त्या मुख्यमंत्र्यांचं तिकीट कोणी टाकू शकतं का? त्यामुळे काही गोष्टी या विचारायच्या नसतात, त्या समजून घ्यायच्या असतात. एवढे चांगले आमदार या ठिकाणी तुम्ही दिलेले आहेत, एवढे चांगले आमदार दिल्यानंतर आता त्या पार्टी काही वेगळा विचार करणार आहे का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या शंका मनातून काढून टाका आणि आमचा प्रयत्न तर हा असेल की तुम्ही सगळे गुड्या गोविंदानं एकत्रित नांदा, पक्षात जेवढे आहेत ते सगळे एकत्रित करू आणि एक असा विजय पक्षामध्ये आपण मिळवू की अख्खं गोवा जगाडून टाकलं पाहिजे. अशा प्रकारचा विजय या ठिकाणी मिळवण्याकरता मी दयानंदजी तुम्हाला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. मांद्रे मतदारसंघामध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्याबाबत मी निश्चिंत आहे. फक्त एकच व्यक्ती लोकांना भ्रमित करू पाहते, अशा शब्दात आमदार दयानंद सोपटे यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना लक्ष्य केलंय. ज्यांना मी नोकऱ्या दिल्या त्यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही असं देखील सोपटे म्हणाले. 17 मे 1999 रोजी या राजकारणात प्रवेश करत असताना भारतीय जनता पक्षाचा एक मेंबर म्हणून प्रवेश केला. एक गोष्ट असतं की विनाशकाली विपरीत बुद्धी, जेव्हा विनाशकाली विपरीत बुद्धी येते आणि त्या
कुठंतरी एका शब्दामध्ये कोणीतरी कुणाला तरी दुखवतो आणि तेच एक शब्द मी नाव घेते, तुम्हाला माहीत आहे, ज्याने मला बोलले, संबोधले आणि ते सुद्धा कार्यकर्त्याच्या समोर मी दयानंद सोपटेंना संपवणार. मित्रांनो, कधीच कोणाच्या शब्दात मग बोललो नाही, पण फक्त मनात ठरवलं की कोण कोणाला संपवतो तर बघूया. हा एक आम्हाला विचार लक्षात ठेवून तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं ज्या पद्धतीनं मांजरे मतदारसंघ नवीन असून सुद्धा काम केलं, 2019 मध्ये 22 लाख जिल्हे पोटनिवडणुकीला उभं राहिलो. आपले माझे मित्र सुदेश सावंत जनरल सेक्रेटरी या मंडळाचे म्हणाले की त्यावेळी मला पाडण्यासाठी त्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरकारात असणारी 3 नाही तर 4 मंत्री होते आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री होते. असे 5 बलाढ्य नेते मला पाडण्यासाठी ताकद सर्वतोपरी पैशाची तर अचार म्हणजे भयंकर लावली. पण अभिमान आणि अभिमानानं तुम्हाला सांगतो, कारण जे केलेले तुम्ही उपकार मला मी सदैव म्हणजे आयुष्यभर म्हणजे जेवपर्यंत माझा जीव आहे त्या जीवाच्या असेपर्यंत मी कधीही कुणालाही माझ्या कार्यकर्त्यांना विसरलो नाही. आज मी तुमच्या समोर एक गोष्ट सांगतो, मनातून सांगतो, माझ्या कार्यकर्ते म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज दयानंद सोपटे नाही, माझ्या कार्यकर्त्यांना मानानं जगण्याची सवय लावून दे. मानानं कुठलाही कार्यकर्ता आमदारांना कुठंतरी गैरकृत्य केलं, वाईट गोष्ट घडवली, ज्याच्यामुळे मला कुठेतरी मान खाली घालून जावं लागतं, अशी एकही गोष्ट केली नाही. आजपर्यंत नोकरी देत असताना कुणाकडूनही, ती मग छोटी असू दे किंवा PSI असू दे, इंजिनियर असू दे किंवा साधा पिऊन असू दे, MTS असू दे, क्लार्क असू दे, मित्रांनो तुम्ही साक्ष आहात, कोणाही कडून आजपर्यंत 5 रुपये घेतले नाही. कारण मी गरिबीतून गरीब वर आलेला माणूस. कोणी बोलतात ते हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही, ते पाणी नाही, ते हॉस्पिटल नाही, ते इलेक्ट्रॉनिक सिटी नाही, तो बंधारा नाही. मित्रांनो तुम्ही साक्ष आहात, नाही की आहे हे तुम्ही सांगू शकता, सगळं काही दिलेलं आहे. म्हापशात भाजपची उमेदवारी मिळण्याविषयी आपण निश्चिंत आहे असं विधान आमदार जोशुआ डिसूजा यांनी केलंय. आपण मतदार असल्यापासून भाजपचा कार्यकर्ता आहे, परिस्थिती विपरीत असतानाही म्हापशामध्ये आपण विकास कामं केली आहेत असा दावा जोशुआ यांनी केलाय. Well, you have a plan B if suppose something goes wrong. There is no plan B, then nothing will go wrong. I am confident that I am a BJP MLA. I have been with BJP since I got my voting card. I am a BJP member since 2007. सो येणाऱ्या इलेक्शनात तुम्ही कॉन्टेस्ट There करा. is a question of a plan B. तुका कॉन्फिडन्स आहे की बीजेपी तिकट 100% म्हाका आसा. आमी नॅशनल जनरल सेक्रेटरी आसा मायनॉरिटीचे. आमी हांगा आमदार म्हणून यंगस्ट MLA जावन आसा इन द स्टेट ऑफ गोवा. आमकां हांगा फाटली 20 वर्सां ही जी सीट आसा ती बीजेपीची आसा आनी 20 वर्सां ही सीट आमी बीजेपी निवडून हाडटा. विदाउट फेल म्हापशाची सीट जी आसा ती कन्फर्म म्हणून पयलीं आमी एड करताले. +1 म्हापसा स्टार्ट्स विथ बीजेपी स्टार्ट्स इलेक्शन विथ म्हापसा फर्स्ट. दॅट इज द कॉन्फिडन्स ऑफ पीपल इन म्हापसा. दॅट इज द कॉन्फिडन्स ऑफ बीजेपी इन म्हापसा. सो हेजे बद्दल तुम्ही म्हणटा ते बद्दल म्हाका काय दुबाव ना की तिकेट कोणाक मेळटली ते तिकेट म्हाकाच वयतली. आय एम कॉन्फिडंट इन टर्म्स ऑफ द तिकेटीचे बद्दल आमी खंयच म्हाका कांयच दुबाव ना की म्हाका गावतली जाय आनी ते जे आसा ते सगळे रुमर्स आसा. खूब ट्राय करता. जसो राजकारणान एके रातीन कितें जाता तशें कितें लास्ट मोमेंटूय कितें जावंक शकता अशें तुमकां दिसता? लास्ट टायम सुद्दां आमकां तिकेट ना दिवपाची आसली म्हणून अशे खूब न्यूज आसले. पूण आमचें काम, आमचें विजन, आमी मनीस कितें कशें ते पक्षाक खबर आसा आनी खंय तरी वयरसून डिसिजन जाल्लें की ती तिकेट म्हाका वयची म्हणून. हे फावटी सुद्दां आय एम कॉन्फिडंट की ती तिकेट म्हाका वयतली म्हणून. कारण 2 वर्सां जी म्हाका गावलेली आसा, हांव म्हणना की इट इज बीन द बेस्ट 2 years. आय एम नॉट सॅटिस्फायड. फाटी सुद्दां म्हटलें की आनी कोणें हाडलें की MLA फेल म्हणून. हांवें म्हणूंक ना की प्रेसूय खंय तरी चुकीचे बातमी हाडटा. आय हॅव सेड आय एम नॉट सॅटिस्फायड विथ द टेन्युअर. म्हाका मनान जें आसलें काम करपा खातीर लोकां खातीर तें म्हाका खंय तरी करपाक जावना. हांवें तशें म्हटलेलें. आय एम अनहॅपी विथ द सिच्युएशन. वी आर इलेक्टेड बाय द पीपल टू वर्क फॉर द पीपल एंड माय जॉब. म्हजें काम आसा जाता तितली कामां जे आमी लोक सदांच म्हणटा खंय तरी फाटी. म्हाका दाखोवंक जाय की आमी फुडें आसा.
म्हणून ही जी कामां जी मांडले आयजचे प्रेस कॉन्फरन्सीस टू शो दॅट सगळे डिफिकल्टी आसून सुद्धा आम्ही 140 करोडाची कामां करून हाडल्या. आमदारांच्या अपात्रता याचिकांवरती सभापतींनी मर्यादित वेळेत निकाल देण्यासाठी संसदेत कायदा दुरुस्ती गरजेची असल्याचं मत काँग्रेस नेते तथा खासदार ॲडव्होकेट विवेक तनखा यांनी व्यक्त केलं. वारसा स्थळांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. ओल्ड गोवा परिसरामध्ये होणाऱ्या बांधकामाविरोधात लढणाऱ्यांना कायदेशीर सल्ला देण्यास तयार असल्याचं ॲडव्होकेट तनखा म्हणाले. When I came here yesterday, I found that the church was very incensed about some construction activity which took place in an archaeological protected area. I believe the church has taken the matter to Supreme Court. That's what I was told. If that is correct, we as lawyers would assist the church if they require in Supreme Court. Apart from that, as a parliamentarian, which is my other cap that I wear, we will take up this issue in the parliament also, because to protect the archaeological wealth of Goa is absolutely necessary. Rules and regulations have to be respected and complied with, and we will, as a party, stand by the rules and the regulations and will never support violators. मैं इस बात से पूरी तरह सहमत हूँ. I agree with you. हम पार्लियामेंट में हम इस इशू को रेज कर रहे हैं. 10 शेड्यूल की कुछ टाइमलाइन होने चाहिए. स्पीकर साहब महीनों सालों तक इन केसेस में निर्णय नहीं लेते हैं. They don't give decisions in these cases. हमने I have appeared in at least 5-6 cases from different states, including Telangana, Madhya Pradesh, जहाँ पर speakers were not taking decisions on these applications. तो एक जजमेंट फिर सुप्रीम कोर्ट का आया जस्टिस रोहिंटन नारिमन बेंच का, जिसमें कहा गया था कि मैक्सिमम पीरियड इन विच स्पीकर शुड डिसाइड सच एप्लीकेशंस इज 3 months. यही प्रश्न एक कॉन्स्टिट्यूशनल बेंच के सामने भी सुप्रीम कोर्ट ने रेफर किया हुआ है, पेंडिंग है. मेरे ओपिनियन में कोर्ट अपना काम तो करेगी और इसको एक्सपेडिशियस हियरिंग के लिए कोर्ट एक रास्ता निकालेगी, बट पार्लियामेंट को भी अमेंडमेंट लाना चाहिए कि स्पीकर्स का एक टाइमलाइन रखें. और मैं भी ये समझता हूँ कि अभी रिसेंट सुप्रीम कोर्ट जजमेंट में बोला गया है कि जो क्वासी जुडिशियल फंक्शन जो स्पीकर्स को कॉन्स्टिट्यूशन ने दिया है एज अ जज, स्पीकर इज लाइक अ जज इन दिस केसेस. एक एडजुडिकेशन में वो जज है. तो स्पीकर के लिए उन्होंने बोला है कि अगर स्पीकर्स इंडिपेंडेंटली अपना काम नहीं कर पा रहे हैं क्योंकि वो कई दफे पार्टी की इंटरेस्ट से बंध जाते हैं, तो समय आ गया है कि अब देश में अमेंडमेंट लाना चाहिए और ये पावर किसी इंडिपेंडेंट अथॉरिटी को देना चाहिए. इट डजंट मैटर विच पार्टी. ये प्रॉब्लम क्रॉस पार्टी है. तो जब भी ऐसे इशू आए, आई वुड प्रेफर एक ऑसाई जुडिशियल अथॉरिटी को ब्रेक किया जाए, उनको पावर किया जाए, टाइमलाइन दिया जाए, जिससे ये जो बीमारी है जो हमने गोवा में देखी और हम तमाम दूसरे स्टेट्स में देख रहे हैं, इस बीमारी का अंत हो. क्योंकि इस बीमारी के साथ प्रजातंत्र नहीं चल सकता. बहुत प्रजातंत्र को चलाना है तो आपको क्रेडिबल प्रजातंत्र चलाना पड़ेगा. अगर हम इस प्रकार से अगर हम हमारे इंस्टीट्यूशंस कंडक्ट करेंगे तो बड़ा प्रजातंत्र के लिए बहुत ही मैं कहूँगा एक सैड डे है. काँग्रेसचे MP तसेच सिनियर ॲडव्होकेट विवेक टांका आज गोव्यात होते आणि जी अपात्रता याचिका काँग्रेसचे जे 10 MLA होते त्यांच्यावर जी होती त्यांच्यावर आज हिअरिंग होते. तसेच MGPचे जे 2 आमदार आहेत त्यांच्यावर जी अपात्रता याचिका होती त्यांच्या आज हिअरिंग होते. ते 10 डिसेंबरला ॲडजर्न केलेले आहे. आणि पत्रकारांना आज संबोधित करताना विवेक टांका यांनी असं विधान केलेलं आहे की गोव्याचे जे GPCCचे प्रेसिडेंट आहे गिरीश चोडणकर त्यांची जी कामगिरी आहे ती ते कामगिरी उत्तमपणे बजावत आहे. आणि तसेच गोव्यात येत्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस जे आहे ते फुल मेजॉरिटीमध्ये त्यांचे सरकार घडवणार आहे. मी व्हिडिओ जर्नलिस्ट कानिफनाथ तरी, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांनी सरकारी नोकऱ्यांच्या मागणीसाठी पणजीतल्या आझाद मैदानावरती धरणं आंदोलन केलं. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तत्काळ 100 नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी 15 नोव्हेंबर ही डेडलाईन होती. मात्र आजपर्यंत काहीच केलं नाही. याबाबत कार्यवाही झाली नाही तर 1 डिसेंबरपासून आंदोलन करण्यात येणार आहे असं डॉक्टर शिवाजी शेठ यांनी सांगितलंय. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांचं हाव डॉक्टर शिवाजी शेठ, प्रेसिडेंट ऑफ Children of Freedom Fighters Association.
आयज परतून आमी ह्या आझाद मैदानाचेर फ्रीडम फायटराची भुरगीं परतून आझाद मैदानाचेर आयिल्ली आसा. 29 ऑक्टोबराक सीएमान आमकां फॉरेस्ट भवनान आपोवपाक धाडले. ताच्या बरोबर मिटींग जाली. ह्या मिटींगेन सीएमान आमकां प्रॉमिस केल्ले 60 जॉब इमिडिएट काडलेले आसा ते तुमकां दिल्ले वयतले. ताच्या फाटोफाट 40 जॉब काडटा म्हळ्यार 100 जॉब तुमकां लेटरां येतली परमनंट जॉबाची. उरलेले जे आसात म्हणजे टोटल 247 तातूंतले 120 वा 127 कितें तांच्या लिस्टा प्रमाणे तांकां ह्युमन रिसोर्साचे टेम्पररी लेटरां येतली आनी तांकां मागीर परमनंटा खातीर कशे जॉब अवेलेबल जाता त्या प्रमाणे एक एकल्याक फिक्साक घालतले. ही डेडलायन मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांनी सांगितलेले की 15 नोव्हेंबरा भितर 100 लेटरां येतली. 60 लेटरां सामकी रेडी आसा. 15 नोव्हेंबरा भितर लेटरां हातीन पडटली. 15 नोव्हेंबर जावन गेलो. आयज सोमार 22 नोव्हेंबर. आता एक्शन कोणे घेवना आनी लेटरां कित्याक पावोना. 15 नोव्हेंबर जाले आमी म्हणटा 30 नोव्हेंबर कारण आमी 1 डिसेंबर हांगा येतले. 1 डिसेंबरच्या नागर आमचं जे आंदोलन सुरू जातले ते मोठ्या प्रमाणात जातले आणि हे फावट कसलेच आम्ही आंदोलन सोडचे ना. डिसेंबराक जे येतले 1 तारखेक आम्ही आझाद मैदान सोडपाचे ना, अजिबात सोडपाचे ना. आमकां 60 आनी 40 गेली लेटरां तरी खंय हाजे तरी कळोनी आनी पावल्या कोणाक चुकोवन कोणाक पावली काय का खंयच्या डिपार्टमेंटाक गेली काय हाजेव कळोनी. परत आमी ह्या आझाद मैदानाचेर आयज येयल्ली आसा आणि होच आवाज परतून आम्ही काडटली. परत 26 नोव्हेंबराक हुयेलो आणि बोबाटो हुयो मारप आणि बोबाटो मारप हे आंदोलन आणि मागीर 1 डिसेंबराच्या नेटान आम्ही हे आंदोलन सुरू करतले. शिवोली मतदारसंघामध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करत डिलायला लोबो यांनी अपक्ष उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केली आहे. वेळ आल्यानंतर डिलायला कुठल्या पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार ते जाहीर करू असं मायकल लोबो यांनी म्हटलंय. कोणी सांगलं आम्ही मागल्या म्हणून. आय डोंट थिंक डिलायला हॅज आस्क्ड अ टिकेट फ्रॉम भारतीय जनता पार्टी. मागूंक ना तुम्ही एक स्टेटमेंट केलं कित्याक तेणी अशें म्हटलां भारतीय जनता पार्टीन असं म्हटलं की एका घरान 2 जाणांक टिकेट दिवचे ना म्हणून. सो आमी मागूंकूच शकना. स्टेटमेंट दॅट वी वील कंटेस्ट ऑन 1 ticket. रायट नाव शी इज इंडिपेंडंट. शी वील टेक अ कॉल. शी वील टेक अ डिसिजन अलॉंग विथ मी एट द रायट टायम. आय कॅनॉट डिसायड फॉर माय सेल्फ. हांवें केन्नाच म्हाज्या खातीर डिसायड करप ना. पार्टी डिसायड करतले लोकूच न्हू. हांवेंय सांगलां आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन सेम पोजिशन आहा. इन द डेज टू कम वी वील डिसायड. See, I was also very happy today in spite of the rains. लोक सारको डिलायला मायकल लोबो याचे मोगान येयल्लो दोगांचे. लोकांक एक विश्वास आहा की आमी डेव्हलपमेंट करतली म्हणून. लोकांक विश्वास आहा की आमी जी कामां लास्ट 25 years जावंक ना बेजीक वस्तू ती आमी करून दितले. जे लोकांक बारीक बारीक गजालींक ह्या आयडीन त्या आयडीन धांवचे पडटाले ती आमी हिंगा ह्या ऑफिसाक जे आमची बायल बसतली, हांव बसतलो, आमचे स्टाफ आसतले ती करून दितली. ती कसले आसूं काम, मागीर उदकाचें आसूं ते काम, लायटीचें आसूं ते काम, फुटपाथ बांदपाचें आसूं ते काम, एड्युकेशनल आसूं ते काम, स्पोर्ट्साचें आसूं, युथाचे आसूं, जाणट्यांचे आसूं, महिलांचे आसूं, ही कामां सगळीं करपाक आमी फुडाकार घेतले, आमी वावुरतले. गॅस सिलेंडरच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर एक दिवस चूल पेटवायची वेळ येईल असं विधान मंत्री मायकल लोबो यांनी केलं आहे. महागाई प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. त्यात गॅस आणि पेट्रोलची दरवाढ आवाक्याबाहेर गेली आहे. राज्यात मायनिंग सुरू झालं तरच महागाई कमी करणं राज्य सरकारला शक्य आहे असं मत लोबो यांनी व्यक्त केलं आहे. सद्याक तेजे कन्सल्टेशन चालू आहा. ते वाड्यांनी भोंवता. हांव भोंवना तेज्या वांगडा, ते एकटेच भोंवता, सगळे महिलांक मेवता. तेणे आयकला की म्हारगाय खंय वाडल्या पळय ती महिलाचो एक मोठो प्रश्न जो आहा वयता पळय थिंगा ते एक क्वेश्चन विचारता की सिलिंडर खंय पावला, आमची म्हारगाय खंय पावल्या, तेचेर तुमचो विचार कितें आहा तेका विचारता. ते म्हाकाय विचारता मागीर. हांवें म्हटलें दॅट स्टेट गव्हर्मेंटाचेर तेजो कंट्रोल ना, पूण इफ मायनिंग स्टार्ट स्टेट गव्हर्मेंट वील गिव रिलीफ.
स्टेट गव्हर्नमेंट फुडलो जो सरकार येता तो रिलीफ दिवंक शकता लोकांक. जो हे आहा सिलिंडर आहा 960 रुपीज आहा, 1000 रुपया जाला, तो 500 रुपया करूंक शकता स्टेट गव्हर्नमेंट. Only when mining starts in the state of Goa, alternate revenue has to start to give relief to the people of Goa. आणि हे गरिबांक म्हाका दिसता मेवपाक जाय, नाजाल्यार परतून आमी चुली स्टार्ट करच्यो पडटल्यो. जे चुलीनसून भायर सरले आमी, जी चूल म्हणटा आमी आदी जी शेण घेवन आमी कावडांगाचे केक्स करताले, आवड आसा आमचे मामीनूय केल्या त्यो, आमचे मायन केल्या. जे शेण एकठांय करप आनी तेज्यो केकी करप आनी त्यो थापून आमी सुकोवन ते आमी जोवयताले. त्या स्टेजीन परत भितर वचोंक जायना आमी. तितूनसून भायर सरल्या लोक सगळो गोंयचो, आनी सिलिंडर आमी लोकांक घरांनी पावयल्या. आनी तो रेट इतलो जो आयज वाडला आनी सबसिडी ना. हेच्या खातीर खुबशे महिला दुखवल्ले आहा. आनी जे आख्खे कॉन्स्टिट्युएन्सीन आमची बायल भोंवली ताका खुबशे जाग्याचेर हो प्रश्न विचारलो की म्हारगायेचेर तुमी कितें करतले. म्हारगाई तुमी आमकां फुडल्या सरकारान कमी करून दितले. वेदर यू वील फायट एज अ लेडी फॉर अस. दिस वॉज द क्वेश्चन विच वॉज आस्क्ड फॉर. आता बातमी अपघाताची. राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. अशातच पर्रास साळगाव इथं रविवारी रात्री एक अपघात झालाय. 2 दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. राज्यातील अपघातांचं सत्र काही केलं थांबायचं नाव घेत नाहीये. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी, 4 चाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे पर्रास साळगाव रस्त्यावरती सीमेर इथं रविवारी रात्री एक अपघात झालाय. 2 दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. खुटवळ पेडणे येथील आशुतोष नाईक, सातोश बांदा येथील मनोज नाईक अशी जखमी युवकांची नावं आहेत. अपघातानंतर पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रास साळगाव रस्त्यावरील स्ट्रीट लाईट सुरू नसल्यानं रस्त्यावरती अंधार पसरलाय. तिथल्या फुटपाथवरती संध्याकाळी स्थानिक चालण्यासाठी येतात. स्ट्रीट लाईट सुरू नसल्यानं या रस्त्यानं प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. एखादी मोठी घटना घडण्यापूर्वी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या भागातील स्थानिकांकडून करण्यात आली आहे. पण एकूणच राज्यातील वाढत्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जाते. आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते. चिंबल सिग्नल येथील कदंब बायपास महामार्गावरती एका चालत्या मालवाहू टेम्पो रिक्षानं पेट घेतला. ही घटना गोवन वार्ता लाईव्हच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सोमवारी सकाळी चिंबल सिग्नल येथील कदंब बायपास महामार्गावरती चालत्या मालवाहू टेम्पो रिक्षानं अचानक पेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली. खोर्लीहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो रिक्षानं पेट घेतला. या टेम्पो रिक्षामध्ये जवळपास 2 लाखांचे चिप्स पॅकेट्स होते, ज्याची राख झाली आहे. नमस्कार, मी रुपेश राऊत आणि आपलं गोवन वार्तामध्ये स्वागत आहे. तुम्ही माझ्या पाठीमागू शकता. ही रिक्षाला एक आग लागलेली आणि इथे पोलीस येऊन गेले, बट त्यांच्याकडे पण नंबर नाही आहे आणि 112 लोकांनी इथे फोन केला, तो पण फोन लागत नाही आहे. त्यासाठी या गाडीला आता एक अर्धा तास होऊन गेला, आग लागली आहे आणि 112 जो नंबर आहे सरकारचा तो फोन लागत नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोर्लीहून टेम्पो रिक्षा पणजीच्या दिशेनं येताना चिंबल सिग्नल जवळ रिक्षातून धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. रिक्षा थांबवून पाहिलं असता मागच्या बाजूनं आग लागल्याचं चालकाच्या ध्यानात आलं. आग लागल्याचं पाहता चालकानं रिक्षातील माल बाहेर काढला आणि क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाशी संपर्क साधला. दरम्यान अग्निशमक दल येईपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. या घटनेत रिक्षा जळून खाक झाली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. व्हिडिओ काढा, सगळं फुल व्हिडिओ काढा, लागे क्लोजअप घे.
कितें पळोवपा जाय आसलें पणजे फायर स्टेशनाचेर आमी पणजे इमिजिएटली टर्न आवट केले टर्न आवट जाल्यार हांगा पळयता जाल्यार टँक उजो पडटा की 0714 आनी आमच्या ते बरोबर आमचे पयली ओल्ड गोवाची गाडी तेन्नाच आमचे पयली स्टार्ट केले ओके दोगांनी मेळून आमी तो एक्सटिंग्यूश केलो तो म्हाजो चेडो चलयतालो ड्रायव्हर आसलो एकटो गाडयेन आनी अकस्मात मातसो येवपाक स्टार्ट जालो स्टार्ट जालो तेच मला कितें वास येता म्हणून तो बेस्ट कसलो आसतलो म्हणून हळूहळू गाडी स्टॉप केली पयलीं मातसो मातसो धुंवर येवपाक लागलो धुंवर येवपाक लागलो मागीर तेंच्यांनी कितें सायडीक उदक आसलें पळय ते मारपाचें ट्राय केली जालें ना तें मागीर वाडलो आनी मोठो केलो आनी परत म्हाका हांव आमचें ऑफिस खोल्ले आसलो ताणें कॉल केलें म्हाका कॉल करून मागीर हांव येता वाटेक सोमता हांव ते फायर ब्रिगेडीन गेलो आनी येता आसतना तांकां घेवन येयलो तो पर्यंत सगळें हांगासर फूल डॅमेज जाल्ली फाटल्यान आमची चिप्साची बॉक्सां आसली अरावंड 1.5-2 लाखाचो स्टॉक आसलो गाडयेन फाटल्यान सो आनी गाडी तो पर्यंत सारकी फूल डॅमेज जाली नवी गाडी आमची 1.5 वर्स जाल्ली गाडी आमी हो सप्लाय करता एक्चुअली सगळ्याक आमी डिस्ट्रिब्युटर खंयच्यान खंय वयताली गाडी आमी तुमची आतां खोल्लेसून वयताले पणजे सप्लाय करपाक आनी ओवरऑल कितलो लुकसाण जालो गाडी गाडयेचे 8.5 लाख आसा फूल गाडी नवीच आसली आनी टोटल एक स्टॉक आसा एक 2 लाखाचो गाडयेन तो म्हणटा काय मेळूंक ना आमकां फूल डॅमेज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.